नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम इंगळे. आजचा व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक असे पेशंट आले जे शेतकरी आहेत आणि त्यांना खूप मोठा निमोनिया झालेला आहे. त्यांची किडनी खराब झालेली आहे, त्यांचे लिव्हर खराब झालेले आहेत आणि ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे. तर मित्रांनो, यांना कोणता आजार झाला आणि हा शेतकऱ्यांमध्येच कसं या आजाराचे प्रमाण जास्त आहे ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, या आजाराचे नाव आहे स्क्रब टायफस. हा एका छोट्याशा किड्यामुळे होतो. काही जंतू असतात जे या किड्यामध्ये राहतात आणि तो किडा जेव्हा आपल्या ह्युमन बॉडीला चावतो, तर ते इन्फेक्शन, ते जंतू आपल्या शरीरात पोहोचतात. मग हे 5, 10, 50 जे जंतू असतात ते हजारो, लाखो, करोडो आपल्या शरीरात बनतात आणि आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव खराब करतात. सुरुवात अशी होती की डोकंदुखी, पोटदुखी, लूज मोशन्स होणं, खोकला, बॉडी एक, थंडी लागून ताप येणं, एखादा माणूस अल्टर्ड सेन्सोरियममध्ये चालला जातो. म्हणजे त्यांना त्यांचं भान राहत नाही की ते काय करत आहे. काही पेशंट कोमामध्ये चालले जातात. काही लोकांची किडनी खराब होऊन जाते. काही लोकांना पिलिया होतो. तर असा अतिशय घातक प्रकारचा हा आजार आहे आणि बरेचदा लोकांना वाटते साधं सर्दी, खोकला, ताप असेल म्हणून ते तो सगळा डिले करतात आणि मग जेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात तर त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्येच त्यांना भरती करावं लागते. तर मित्रांनो, हा जो आजार आहे हा शक्यतो शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो, कारण ते शेतीच्या जागेवर, शेतीमध्ये हे किडे आढळतात. तसंच झाडाझुडपात सुद्धा हे किडे आढळतात. मी जो 2018 मध्ये पहिला पेशंट पाहिला होता, ते भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे. तर त्या भाजीपाल्याच्या व्यवसायातून त्यांना तो आजार झाला होता. तिथून तो किडा आला असेल आणि त्यांना चावला असेल. मी आतापर्यंत असे कमीत कमी 300-400 पेशंट पाहिलेले आहेत. 2018 आणि 19 मध्ये एक एपिडेमिक आला होता. जसा कोविडचा एपिडेमिक आला होता. अचानक कोविडचे केसेस वाढले. तसंच स्क्रब टायफसचा सुद्धा 2018-19 मध्ये नागपूरमध्ये एक एपिडेमिक आला होता. तर मित्रांनो, हा आजार थोडं लक्ष देऊन आपल्याला सावध राहायचं आहे. हा आजार अतिशय खतरनाक आहे. या आजारात खूप धोका आहे. याच्यामध्ये जीव जाण्याचा धोका राहतो. पेशंटला खूप दिवस आयसीयूमध्ये भरती ठेवण्याची गरज पडते. पण जर अर्ली डिटेक्शन झालं आणि अर्ली जर आपण इंटरव्हेन्शन केलं, काही टेस्ट केल्या, काही ट्रीटमेंट दिली प्रॉपर, तर लोकांचा जीव असतो आणि हा खूप साऱ्या मर्यादेपर्यंत हा ठीक करण्यासारखा आजार आहे. एकदा जर याच्यात लंग इंजुरी झाली, किडनी फेल्युअर झालं, लिव्हर खूप जास्त डॅमेज झालं, तर हा आजार खूप क्रिटिकल बनून जातो. म्हणून जे पण शेतकरी लोक आहेत, जे बांधव आहेत, त्यांनी जेव्हा आपण शेतीत काम करतो त्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे की आपले जे शूज आहेत, आपले जे पॅन्ट्स आहेत ते चांगले असले पाहिजेत, जाड कपड्याचे असले पाहिजे आणि शूज आपण घालून काम करायला पाहिजे. जसे फॉरेन कंट्रीजमध्ये करतात, गुडघ्यापर्यंत त्यांचे शूज असतात. आणि जर आपल्याला असा ताप येत असेल अचानक, बॉडी पेन होत असेल, खूप थंडी वाजत असेल, डोक्यात जर ताप जात असेल, तर लोकांनी पटकन एका चांगल्या एज्युकेटेड टीमला, हॉस्पिटलला भेटायला पाहिजे. तर हा व्हिडिओ जेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल नक्की पोहोचवा आणि तुम्हाला जर असं अजून कोणते व्हिडिओ, कोणत्या आजाराबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.